आजचा दिवस काही खरं नाही. मग अशी ते कुत्रे, आता पाली. सर 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 समर सर एक काम करा, तुम्ही ना या साईडला आहे. आपण ना पालीला ज्या दिशेला ढकलतो ना त्याच्या अपोजिट साईडला जाते ती. तुम्ही खाली या समर सर, तुम्ही खाली या समर. तुम्ही नाही नाही नाही, मला सांगा तुम्ही कुठल्या दिशेला ढकलणार आहात तिला? मी या दिशेला ढकलतो तिला. मग मी तिकडे जातो. हो हो. सरपाल कुठे आली ती? कुठे आहे पाल? कुठे? मी तर ऐकलंय पाली शेपूट सोडून पळतात. हो. अरे आजच्या आज ऑफिस मध्ये पेस्ट कंट्रोल करून घ्यायचा. सर सर, माझा एक फ्रेंड आहे, त्याच्याकडे काचेची पेटी आहे. त्याच्यामध्ये ना तो पकडलेले आणि पाळलेले सरडे ठेवतो. मी त्याला कॉल करू का? कोणालाही बोलू आपण, ही पाल इकडनं घालवा. आले. कुठे कुठे? आउट 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 आउट. अहो तिथे पाल नाहीये. ओ शाह सर, तुम्ही आलात, लवकर आलात. तुमच्या या पकडा पकडीच्या खेळामध्ये वाजले किती याचा भान नसेल ना तुम्हाला? ओ आय एम सो सॉरी. या आपण मीटिंग करूया. या. कुठे? हे तुमचं ऑफिस आहे? इथे तुम्ही बसून काम करता? नाही ते काय झालंय, नाही काय नाही, या आपण केबिन मध्ये बसूया आणि बोलूया. नाही सर, केबिन मध्येच गेले असेल पाल. नको, केबिन कॅन्सल, आपण पॅन्ट्रीत बसून बोलूया. काय पॅन्ट्री? अरे आपली कॉर्पोरेट मीटिंग आहे का कॉफी डेट आहे? अहो सर, त्याचं काय झालंय, माझा ना थोडासा थोडा प्रॉब्लेम झालाय. आज आपण उद्या भेटूया का? नाही, उद्या नाही. मग परवा भेटूया. नाही मिस्टर समर, मला वाटतं आपण आता भेटायलाच नको. या ऑफिस मध्ये अशी अवस्था आहे जिथे स्टाफ केअरलेस आहे आणि बॉस निष्काळजीपणाने वागतो, तिथे आम्ही डील करत नाही. गुड बाय. शाह सर ऐका. सर 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 तुम्हाला त्रास झालेला बघून मला पहिल्यांदा बरं वाटलं सर. तयार राहा, आता असे प्रसंग वारंवार घडणार आहेत. मी आता तुम्हाला शांत बसू देणार नाही. हा 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 हा, क्या बात आहे म्हणू. काय मस्त वास सुटलाय पावभाजीचा, माहिती? खाली जिन्यापर्यंत वास येतोय. चैतन्य शेठ लगेच म्हणाले, काय आण्या भाई पावभाजी का वर? मी म्हणलं चल जेवायला. तर म्हणाला नको, पोट बिघडलंय म्हणाला. मिळाले का पाव? हो हो, एकदम ताजे ताजे पाव आणलेत बेकरीतून. अच्छा, म्हणून उशीर झाला होय. हे नाही नाही नाही, त्यामुळे नाही वेळ लागला. मग वेळ दोन महान बायकांनी घेतलाय आज माझा. कोण दोन महान बायका? एक तुझी सासूआई आणि एक तिची सासूआई ती लता. अगं मी गेलो, आईला म्हणलं पावभाजी तयार आहे, चल पटकन जेवायला. तर आई म्हणाली की ए थांब 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 थांब, सिरियलचा एवढा भाग होऊ दे अनिकेत, मग मी येते. मी म्हटलं बरं ठीक आहे, मग मी पुढे जातो, तू ये. मला हाताला धरून बसवून घेतलं आणि म्हणाले हा सीन लय भारी अनिकेत, बघ बघ करून मला बघायला लावला आणि वेळ गेला. कोणता सीन सुरू होता? आणि काय नाही गे, एक फ्लॅट मालक असतो, तो फ्लॅट मालक आहे ना त्याच्या नोकरांना त्रास देत असतो. ते नोकर मिळून ना मग काहीतरी प्लॅन करतात या मालकाला हरवायचा. असं कुठे असतं का एवढ्या लवकर लगेच मालक हरतो आणि नोकर जिंकतात असं कधी? थांब थांब थांब, पाणी देतो. काहीतरी दाखवतात आपलं. काय झालं मिसेस मानसी? हे म्हणू, अगं एवढं काय झालं असायला? काही नाही, असेच. तुला भाजी अजून वाढू? कशी झाली आहे ती खाऊन सांग.
खाऊन. आणि खाऊन बघ ना कशी झाली आहे सांग. काय झालं? आत्ता तर बोलत होतास ना, कुठे हरवलास? आणि नाही अगं, काय नाही. काहीतरी मनोहर आज सांगत होता ऑफिसमध्ये काय पाल आली म्हणे. समोर सर घाबरले आणि एक क्लायंट निघून गेला. अजून काय सांगत होता? नाही फार काही नाही. मला कळत नाही अशी अचानक पाल आली कुठून. समर सरांची मान लाजेनं खाली गेली, क्लायंट निघून गेला. चांगलं नाही झालं म्हणून. बाकी ठीक आहे, पण व्यवसायाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. पण आणि हा व्यवसाय नेमका कोणाचा? हा म्हणजे आणि तुला प्रश्न पडत नाही की हे समर सर नेमके आले कुठून? म्हणजे त्यांचं कोणीच कसं नाही, काका मामा भाऊ बहीण कोणीच कसं काही नाहीये. अगं म्हणून तू वेडी आहेस का? काही काय बोलतेस? आणि समर सरांना 1760 नातेवाईक असू दे किंवा नसू दे, आपला काय संबंध? आपला संबंध कंपनीशी. आणि कंपनीचं नुकसान म्हणजे आपलं नुकसान. आणि आज आपलं नुकसान झालं हे खरं. हो रे, आधी कल्पना असती ना तर जरा काळजी घेतली असती. म्हणजे अरे म्हणजे समर सर नेहमी सांगतात ना कोणी क्लायंट येणार असतील तर, म्हणजे कसं स्टाफ रेडी राहतो. अच्छा, त्यांनीही काही सांगितलं नाही. भाजी बघ ना खाऊन तू. वा वा, मस्त झाली भाजी. म्हणू त्या क्लायंटचं नाव काय होतं ग, जो आज आला होता? शाह. अच्छा, शाह. काय बघतोय? फालतू. पालीला घाबरतो. सर काय बडबडताय? अरे पालीला घाबरतो. पाव 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 आणलाय. म्हणजे आजकाल पाव जमी त्यातला पाव नाहीये हा. म्हणजे बरीचशी लोक भजी पाव, पावभाजी, बुर्जी पाव खातात ना, त्यातला हाय वडापाव. भोप्या भोप्या ना, माझं ना डोकं फुटेल आता. माझं डोकं दुखतंय. मी खायला आणि सांगितलं तुला, तू काय वडापाव आणलास मला? सर पण सध्या कसं आहे ना, तुमची आणि कंपनीची पोझिशन बघता आपल्याला हेच परवडणार आहे. घ्या घ्या वडापाव घ्या. ते तू खा, तुझं खाणं येते, मला नको देऊ. सर पण आता हेच खावं लागणार आहे. आधीच कंपनी डबघाईला आली आहे, त्यात काल तुम्ही अति महत्वाचा क्लायंट हातातून घालवलात. मी घालवला? मी घालवला? अरे तो शहा 2 मिनिटं थांबला असता ना तर त्याला कळलं असतं कोणाशी डील करतोय तो. मला सांगतोय या अशा पशाऱ्यात तुम्ही काम करता, हे तुमचं ऑफिस आहे? अरे आपलं ऑफिस काय तुला माहितीये यार. झाला काल पसारा, आता एवढं काय? आणि पसारा का होता? कारण समर प्रताप जहागीरदार एका पालीला घाबरले. पालीला घाबरले एका ए भोप्या, तू तिथे असतास ना तर तुला कळलं असतं. मला तर मजा झाली असती तुमची सगळ्यांची सर्कस बघायला. आणि मी ती पाल हातात धरून अशी बाहेर फेकली असती ना तर आणखीनच मजा आली असती. भोप्या, खरंच तू पाल उचलून टाकून दिली असतीस? हा मग त्यात काय, पाल तर आहे ती. ती पाल अशी हातात धरायची आणि ती शेपटी जरी हातात धरलेली की ती अशी वळवळते. आणि शेपटी तुटलेली असते तरी सुद्धा ती शेपटी अशी वळवळत राहते. आणि पाण्याची स्किन आहे ना, म्हणजे मानेजवळ आहे ना, असं आतमध्ये काळ दिसतं आणि अशी 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 अशी. गप रे, गप 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 गप. पाल जीभ गप. पालीचं वर्णन नाही ऐकायचं मला. या किळसवाणा प्राणी असतो तो. तेच म्हणतो, ते साध्या पालीमुळे आपल्या हातातून क्लायंट गेला. म्हणजे हे काय कारण नाही ना झालं, साध्या पालीमुळे गेलं. आणि एवढा मोठा फायदा झाला असता आपल्या कंपनीला जर तो क्लायंट मिळाला असता तर. म्हणजे कंपनीने अशी कुठल्या कुठे झेप घेतली असती. तुला केला होता ना फोन, मग तू का नाही आलास? मला जरा महत्वाचं काम होतं. ते मेवणीचं जरा. मेवणीचं कंबरड धरून बसला होतास तू. मला गिल्ट देतोय. काही करून मिस्टर शहाना आणलं पाहिजे यार परत. इतका मोठा क्लायंट हातात न जाता कामा नये.
खाल्लात ना शेवटी वडापाव. चांगला आहे. काय करू म्हणजे या क्लायंटला कन्व्हिन्स करता येईल. हा एकदा का ऑफिसमध्ये आला ना, खरं तर पुढचं सगळं समोर सर नीट करतील, पण आत्ता ह्याला पटवायचं कसं. ए मधुर चहा इकडे. मधुर चहा अशी जाहिरात करतो आणि बिनसाखरेचा चहा देतो होय रे. दादा तो डायबिटीस वाला दादांचा चहा चुकून तुम्हाला आला. चुकून आला का? चूक सुधारतो थांब. तुझं दुकानच बंद करतो. चुप! चुप! हे दादा, अरे फोन ठेव जरा एक सेकंड प्लीज प्लीज. तुझा हा मुलगा इथे 12 वर्ष टपरी चालवतोय आणि सगळ्यांना उत्तम चहा देतोय. कोणाला बिन साखरेचा चहा, कोणाला बिन दुधाचा, सगळं लक्षात असतं त्याच्या. नाही काय झालं त्याचा एक डायबेटिक कस्टमर जो नेहमी इथे येतो, चुकून त्याचा चहा तुला आला रे, म्हणून गैरसमज झाला. आणि अरे एवढीची छोटीशी चूक रे. तू एक फोन करणार, तुझं दुकान बंद करणार कशाला. नाही हे मित्रा, या दादांना एक मस्त कडक स्पेशल चहा दे. नाही तू चहा पिऊन बघ, मग आपण बोलू. दादा चहा. थँक्यू. मेन्शन ना. एक्सक्यूज मी. या तुम्ही. एक्सलंट. व्हॉट अ थॉट. काय सुंदर थॉट सांगितलं तुम्ही. माहिती. थँक्यू सर. सर तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू. बोला ना. सर ऍक्च्युली हा थॉट तुमच्यासाठी सुद्धा होता. म्हणजे सर काय एक चूक झाली म्हणून संधीचे सगळे दरवाजे बंद करणं बरोबर नाहीये ना. कोण आहात कोण तुम्ही? सर मी अनिकेत उषा. मी लंकारी फायनान्स मध्ये काम करतो. ओ सर आय नो तुम्ही ऑफिसमध्ये आला होता तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला अगदी या माणसासारखंच वाटलं असणार आहे. पण सर चुका माणसांकडूनच होतात ना. आणि सर एक चूक सगळ्यांनाच माफ असते. सर आय इन्सिस्ट यू, तुम्ही प्लीज एकदा समर सरांना भेटा. सर यावेळी काहीही गडबड होणार नाही. आय प्रॉमिस. सर प्लीज आय इन्सिस्ट यू, याल तुम्ही एकदा. ओके. आय विल डेफिनेटली कम. समर सरांना कळवून टाका ते. ठीक आहे. थँक्यू सो मच सर. ऑल दी बेस्ट. प्लेजर मीटिंग यू सर. Yes. अँड होप टू सी यू सून. येस डेफिनेटली. समर सर एक गुड न्यूज आहे. रुपया, मला एक गोष्ट कळत नाहीये, अशी काय जादू केली त्या अनिकेतनं की ते शाह हसत हसत प्रेझेंटेशनला यायला रेडी झाले. तो हसत होता. ते स्वतः येणारच होते. मी इतके फोन करून सुद्धा माझा एक फोन उचलला नाही आणि आज अनिकेत कडून आपला निरोप पाठवला. मी येतोय प्रेझेंटेशन बघायला. काय केलं त्या फालतू ड्रायव्हरनी. पण काय म्हणा सर, त्या अनिकेतला मात्र मानलं पाहिजे. तुम्हाला पण जे सुचलं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं. त्या अनिकेतनी बरोबर कोंडी फोडली. अरे मला फोडू नका. रुपया, तुला काय म्हणायचंय? माझ्यापेक्षा तू फडतूस अनिकेत सरस आहे. नाही नाही माझ्या समोर बोललायस, त्याच्या समोर नको बोलूस. आता हाताखालची माणसं डोक्यावर बसतात. ज्या त्या माणसाला त्याची जागा, त्याची लायकी दाखवून द्यायची असते. आणि त्या फडतूस अनिकेतची जागा माझ्या पायाशी आहे. माणसानं त्यांची जागा नाही ना दाखवून दिली तर मग त्यांना असं वाटतं की आपल्यामुळेच जग चालतंय. काही माणसं बेडकासारखी असतात. बेडूक कसा डराव डराव ओरडतो,
त्याला असं वाटत असतं की आपण ओरडतोय म्हणून पाऊस पडतोय, पण तसं काही नसतं. त्या बेडकाच्या अंगावरनं एक भरधाव वेगात जाणारी गाडी गेली आणि त्या बेडकाला चिरडून टाकलं की त्यानंतर सुद्धा पाऊस कोसळतोच. काय कळलं? तो बेडूक म्हणजे अनिकेत आणि तुम्ही म्हणजे गाडी. पाऊस. साबुदाणा साबुदाणा लिहा 2 किलो. 2 किलो. काय संपूर्ण बिल्डिंगला काय चिकोड्या आणि पापड्या करून वाटायचे आहेत की काय? काही काय पापड्या करून वाळत कुठे घालू पावसात? आणि बिल्डिंगला कशा करता करायचं? महिन्याच्या शेवटी पाव किलो अजून मागवला नाही ना तर माझं नाव बदला. हेलन. काय हे महिन्याभरानंतर जे नाव बदलणार आहे ते हेलन? तुम्हाला आवडते म्हणून लगेच माझं नाव हेलन नका ठेवू. काही तुमचं. अहो काय आहे ना, श्रावण महिना आहे ना, त्यामुळे लागतो साबुदाणा जरा जास्त. आणि मनूला खिचडी खूप आवडते. आणि मला साबुदाणा वडे. आणि मला साबुदाण्याचं थालीपीठ. काय 2-2 जावई आहेत घरात. झालं 1 किलो तर इथेच संपला साबुदाणा. त्यात त्यांचंही बघायला पाहिजे ना काय आवडतं काय नको ते. निर्मला, अगं तुझ्या काही लक्षात आहे की नाही? काय हो? काय काय हे बघ, तारीख बघ. अगं उद्या मेघा आणि सत्यजितच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नको बाई. हो मग छान साजरा करूया. काही काय हो, लग्नाचा वाढदिवस आहे ना, त्याचा ते करतील ना, आपण कशाला मध्ये मध्ये. अगं कसं आहे माहितीये का, म्हणजे मला नाही वाटत की ते स्वतःच साजरा करतील म्हणून. कारण त्या दोघांमध्ये नाही म्हटलं तरी थोडाफार तणाव आहे ना. नाही म्हणजे गोष्टी सगळ्याच निवडल्या नाहीत ना, म्हणून आपण साजरा करू. हो चालेल. मग आपण काय काय तयारी करूया? मी काय म्हणते, यादीतलं सामान थोडं वाढवूया का? सामान? त्या, तुला ना प्लॅनच करता येत नाही. हो बाबा, प्लॅन काय तुम्ही आणि मनू करणार. तुला काय म्हणायचंय? माझ्यापेक्षा तू फडतूस अनिकेत सरस आहे. ज्या त्या माणसाला त्याची जागा त्याची लायकी दाखवून द्यायची असते, आणि त्या फडतूस अनिकेतची जागा माझ्या पायाशी आहे. माणसानं त्यांची जागा नाही ना दाखवून दिली तर मग त्यांना असं वाटतं की आपल्यामुळेच जग चालतंय.